तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अगदी एक्सक्लुझिव्ह आपण अगदी काही क्षणामध्ये आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर सगळ्यात आधी पाहणार आहोत, ऐकणार आहोत. तत्पूर्वी त्यांच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आमची टीम पोहोचवते, कारण आमचे एकूण 6 प्रतिनिधी या रोड शोवरती नजर ठेवून आहेत. आणि सगळ्यात आधी एबीपी माझावरच आपण पंतप्रधानांना देखील ऐकणार आहोत, अतिशय एक्सक्लुझिव्ह. तत्पूर्वी मुंबईच्या घाटकोपरमध्ये मोदींच्या या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी कशाप्रकारे सर्वसामान्य मुंबईकर, त्यांचे समर्थक, कलाकार हे मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे आपण पाहतोय. पंतप्रधान मोदी केवळ आणि केवळ एबीपी माझावर आपण एक्सक्लुझिव्ह अगदी काही क्षणांमध्ये पाहणार आहोत. पंतप्रधान दाखल झाल्यानंतर मात्र उपस्थित नागरिकांमध्ये एकच जल्लोष झाल्याचं पाहायला मिळालं. नाचत गात ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधानांचं या रोड शो दरम्यान मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलेलं आहे. त्याची तयारी मुंबईकरांनी आणि त्यांच्या समर्थकांनी फार आधीपासून केलेली होती. पंतप्रधान जसे महाराष्ट्रात दाखल झाले, आज सगळ्यात आधी दिंडोरीमध्ये त्यांची सभा पार पडली. दिंडोरी पाठोपाठ त्यांनी कल्याणमध्ये हजेरी लावली आणि या क्षणी आहेत पंतप्रधान मोदी एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह. तर सगळ्यात आधी एबीपी माझावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पाहणार आणि ऐकणार देखील आहोत, कारण एक्सक्लुझिव्ह बातचीत केवळ एबीपी टीम बरोबर त्यांनी केलेली आहे. आमचे सर्व प्रतिनिधी क्षणोक्षणीची खबरबात महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवतायत आणि सगळ्यात आधी मोदींचा रोड शो आणि या मोदींच्या रोड शो मधून सगळ्यात आधी पंतप्रधान केवळ एबीपी माझावर आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. एक्सक्लुझिव्ह अशी बातचीत आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी केलेली आहे, जी आम्ही तुमच्यापर्यंत अगदी काही क्षणात पोहोचवतोय. मात्र तत्पूर्वी पंतप्रधानांचा सुरू असलेला हा रोड शो लक्षवेधी ठरलेला होता, कारण महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार निवडून यावे यासाठी अनेक सभांचं आयोजन पंतप्रधानांच्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं होतं. 400 पारचा नारा दिलेला असताना मात्र पोस्टरमध्ये आपण पाहतोय अब की बार 450 पार अशा प्रकारचे काही पोस्टर्स आपण अगदी टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय. मोदींचा हा रोड शो एक्सक्लुझिव्ह एबीपी माझा आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि अगदी काही क्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह पाहणार आहोत. अगदी काही क्षण आपल्याला प्रतीक्षा करायची आहे. तत्पूर्वी मात्र पंतप्रधानांच्या रोड शो दरम्यान ज्या ज्या टप्प्यावरून पंतप्रधान जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या ठिकाणची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. रस्त्यावरती अतिशय झगमगाट आहे. झगमगाटामध्ये पंतप्रधानांना पाहण्यासाठी मुंबईकरांनी, त्यांच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी देखील मोठ्या प्रमाणात आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी एबीपी नेटवर्कवर एक्सक्लुझिव्ह आपण पाहणार आहोत. त्यांची घेतलेली जी मुलाखत आहे ती सगळ्यात आधी एबीपी नेटवर्कला त्यांनी दिलेली आहे, जी आपण पाहणार आहोतच. मात्र अबालवृद्धांपासून सगळ्यांचा या रोड शोमध्ये कशा प्रकारे उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय त्याची ही बोलकी दृश्य एबीपी माझाच्या कॅमेऱ्यानं टिपलेली आहेत. तर पंतप्रधानांच्या सोबतीला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या रोड शोमध्ये सहभागी झालेले आहेत. 2 महत्त्वपूर्ण त्यांचे असलेले उमेदवार जे आहेत त्यापैकी एक म्हणजे मिहीर कोटेचा, त्यांच्यासाठी या प्रचार सभेचं आणि या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे उज्ज्वल निकम हे देखील पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये लोकसभेसाठी मुंबईमधून उतरत आहेत. तर जय श्रीरामचा नारा देत असताना साक्षात हनुमंतांसारखे तयार झालेले नागरिकही या रोड शोमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि पंतप्रधान मोदी सुपर एक्सक्लुझिव्ह एबीपी नेटवर्कवर अगदी काही क्षणांची प्रतीक्षा आणि त्यानंतर पंतप्रधानांचं नेमकं व्हिजन काय आहे, काय त्यांना या निवडणुकांमध्ये अपेक्षित आहे, मतदारांकडून असलेल्या अपेक्षा काय आहेत, देशभरामध्ये कसा प्रतिसाद मिळालेला आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक सभेदरम्यान त्यांना आलेले अनुभव, अशा अनेक मुद्द्यांवरती आमच्या टीमनं त्यांना बोलतं केलेलं आहे. आणि पंतप्रधानांना आपण अगदी काही क्षणामध्ये एक्सक्लुझिव्ह पाहणार आहोत. तत्पूर्वी पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात आज बंदोबस्त करावा लागलेला होता, कारण स्वतः पंतप्रधान ज्या वेळेला मुंबईमध्ये दाखल झालेले होते, घाटकोपरपासून सुरू झालेला त्यांचा हा रोड शो आणि रोड शो दरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता. कारण पंतप्रधान येत आहे म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणात मुंबईकर देखील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करतील. पंतप्रधानांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी, त्यांचा अनुभव घेण्यासाठी अनेक नागरिक येतील. त्यामुळे एक मोठा आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था, बंदोबस्त त्यासाठी मुंबईतल्या LBS मार्गावरती करण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदी सुपर एक्सक्लुझिव्ह आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत एबीपी नेटवर्कवर
अगदी काही क्षणामध्ये. मात्र या रोड शो दरम्यान एक गोष्ट पाहायला मिळते की ज्या ज्या ठिकाणाहून पंतप्रधानांचा हा रोड शो सुरू आहे त्या त्या ठिकाणी चोख व्यवस्था तर करण्यात आलेलीच आहे. मात्र रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकानं त्यापूर्वीच बंद करण्यात आलेली होती. जे सर्वसामान्य नागरिक हे मुंबईमध्ये याच परिसरामध्ये राहतात ते आपापल्या छतावरून बाल्कनीमधून पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचंही आपण बघितलं. तर ज्यांना ज्यांना पंतप्रधानांची एक झलक पाहायची आहे त्यांचा सगळ्यांचा ओढ जी आहे ती आज होती LBS मार्गाकडे. तर मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या महिला देखील लक्षवेधी ठरताना दिसतात. लहान मुलं असतील, लहान मुली असतील, नृत्य सादर करताना दिसत आहेत. अक्षरशः कोळी नृत्य असेल, त्यानंतर पंजाबी असतील, अशा विविध वेशभूषांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. अबकी बार 450 पार अशा प्रकारचं टार्गेट दाखवणारे काही पोस्टर्स हातात घेऊन त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान मोदी ABP नेटवर्कवर असतील आपल्यासोबत आणि पंतप्रधानांना काय वाटतं या निवडणुकांसंदर्भात, काय आवाहन ते करताना दिसतील हे देखील अगदी काही क्षणामध्ये आपण ABP माझावर सगळ्यात आधी पाहणार आहोत. तर मुंबईकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सोबतीनं या रथावर आरूढ झालेले आहेत आणि मुंबईतल्या LBS मार्गावरती घाटकोपरपासून पार्श्वनाथ मंदिरापर्यंत या रोड शोचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि रोड शो दरम्यान मात्र नागरिकांना अभिवादन करताना, हस्तांदोलन करताना आपण थेटपणे पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून. आणि जे जे नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे कारण पंतप्रधानांनी त्यांच्या उमेदवारांसाठी केलेला हा रोड शो अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. निर्णायक टप्प्यावरती आहे. येत्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकांकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतं ही महायुतीच्या उमेदवारांना मिळावी यासाठीचे सुरू असलेले प्रयत्न आपण पाहतोय. यापूर्वी पार पडलेले जे लोकसभेचे इतर टप्पे होते त्या टप्प्यांदरम्यान देखील पंतप्रधानांनी मोठी हजेरी लावलेली होती आणि पंतप्रधान ज्या वेळेला दाखल झालेले होते, ज्या ज्या ठिकाणी निवडणुका पार पडलेल्या होत्या, 5व्या टप्प्यातील ज्या वेळेला मतदान पार पडेल त्याकडे देखील सगळं लक्ष लागून आहे कारण येते 20 तारखेला महायुतीच्या उमेदवारांना सर्वाधिक मतं मिळावी यासाठी सुरू असलेले रोड शो दरम्यानचे हे संपूर्ण प्रयत्न आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्या वेळेला महाराष्ट्र दौऱ्यावरती पंतप्रधान आलेले होते त्यावेळेला दिंडोरी पाठोपाठ कल्याण नंतर थेटपणे मुंबईतल्या घाटकोपर परिसरामध्ये LBS मार्गावरती पंतप्रधानांच्या या रोड शोचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.